प्रेसरॉट देवाच्या नावाला धन्यवाद देते, देवाचे मनापासून आभार मानते. पुन्हा एकदाही मला संधी दिली. देवाच्या नावाला धन्यवाद. आज आपण पाहणार आहोत की बायबलमध्ये अशी एक स्त्री आहे की तिच्याविषयी आपण पाहणार आहोत की स्त्री काही जणांना माहिती असेल, काही जणांना नसेल, पण आपण त्या स्त्रीविषयी पाहणार आहोत की शास्त्रेचा 4 अध्याय आणि 4 अध्याय 2 आणि 3 वचन आपण पाहणार आहोत. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? तेव्हा परमेश्वराने याबीन नावाचा कनानाचा राजा जो हासोरात राज्य करीत होता त्याच्या हाती त्यांना दिले. त्याचा सेनापती सिसरा हा हरोसेत गोयीम येथे राहत असे. त्याच्यापाशी 900 लोखंडी रथ असून त्याने 20 वर्ष इस्रायल लोकांचा अनन्वित छळ केला, म्हणून त्याने परमेश्वराचा धावा केला. आज आपण पाहणार आहोत की या अध्यायामध्ये दबोरा नावाची एक स्त्री आहे आणि दबोरा नावाच्या स्त्रीने आज या ठिकाणी देवासाठी काय केलेलं आहे, देवाच्या लोकांच्यासाठी काय केलेलं आहे, आज या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत. तुम्ही बऱ्याच वेळेला या दबोराविषयी वाचून गेला असाल. याबीन नावाचा राजा होता आणि त्याच्या हाती इस्रायल लोकांना दिले होते. पण या ठिकाणी काय झालेलं आहे बघा, याबीन राजाचा सेनापती हा सिसरा हा होता आणि तो इस्रायल लोकांचा 20 वर्ष छळ करीत होता. 20 वर्ष काही कमी नाहीत, लक्षात घ्या. इस्रायल लोक हे देवाचे लोक आहेत, देवाच्या सानिध्यात चालणारे लोक आहेत आणि अशा लोकांचा हा राजा छळ करत आहे. 1, 2, 3 वर्ष नाही, पण 20 वर्ष. आणि मग 20 वर्ष जो राजा छळ करत आहेत आणि यांचं काहीतरी करण्यासाठी, त्या राजावर हल्ला करण्यासाठी कोणतरी एक मोठी जबाबदार व्यक्ती त्या ठिकाणी पाहिजे होती. पण त्या राजावर हल्ला करण्यासाठी, त्या राजाला मारण्यासाठी कुणाचा देवाने उपयोग केलेला या ठिकाणी? जो राजा 20 वर्ष देवाच्या लोकांचा छळ करत आहे आणि त्या राजावर हल्ला करण्यासाठी, त्या राजाला मारण्यासाठी 1-2 स्त्रियांचा उपयोग केलेला या ठिकाणी. राजा तो किती मजबूत असणार आहे. 20 वर्ष छळ करत आहे देवाच्या लोकांचा आणि स्त्रियांचा त्या ठिकाणी उपयोग केलेला आहे. पहिली गोष्ट की दबोरा ही संदेश सांगणारी होती, इस्रायल लोकांचा न्याय करणारी होती. आणि दबोरेनं अभिनवाचा मुलगा बाराक्याला बोलावून आणले आणि दबोरेने काय केले की बाराकाला सांगितले की तू जबुलून नप्ताली बोलव आणि त्यांचे 10,000 पुरुष घेऊन सिसराकडे जा. पण बाराक तयार झाला नाही. दबोरेने त्याला चांगला सल्ला दिला. त्यांना हरवायचं आहे, त्यांना पराभूत करायचं आहे. तू 10,000 सैन्य घे आणि जा. पण बाराक तयार झाला नाही. बाराक काय म्हणाला आहे दबोरेला, तू आल्याशिवाय मी जाणार नाही. बघा, एका स्त्रीला तो म्हणत आहे तू आल्याशिवाय मी जाणार नाही. ह्याचा अर्थ काय हो? त्या स्त्रीमध्ये काहीतरी सामर्थ्य होतं. देवाने त्या स्त्रीमध्ये काहीतरी दिलेलं होतं, जे दान देवाने तिच्यामध्ये दिलेलं होतं. बाराक हा काय म्हणत आहे,
दबोरे तू आल्याशिवाय मी जाऊ शकत नाही. त्यावेळेला दबोरेने काय बोललं त्या बाराकाला, नाही बाबा मी नाही येऊ शकत, कारण ते 10,000 लोक आहे, तो राजा आहे आणि मी एक स्त्री आहे आणि मी स्त्री येऊ शकत नाही, मी तुला घरी बसूनच सल्ला देते, असं ती बोलली का? नाही. ती लगेच बाराका बरोबर जायला तयार झालेले बघा. काही कारण न सांगता ती दबोरा युद्धास जाण्यासाठी तयार झालेली आहे, कारण तिच्याकडे काहीच नव्हतं. आज आपण पाहतो अनेक स्त्रिया आहेत फक्त देवासाठी कारण सांगणाऱ्या आहेत, फक्त देवाच्या बाबतीत मागे पाय घेणाऱ्या आहेत. का? स्त्रियांमध्ये पण देवासाठी येशूसाठी करण्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत, पण स्त्रिया करू शकत नाहीत. का करू शकत नाहीत? आज येशूसाठी पुढे जाणाऱ्या पाहिजेत, आज येशूची सेवा करणाऱ्या पाहिजेत, आज देवाचे सुवार्ता सांगणाऱ्या पाहिजेत, आज चर्चमध्ये पुढाकार घेणाऱ्या पाहिजेत. पण आज स्त्रिया का पाठीमाग आहेत? फक्त कुटुंब सांभाळ की झालं का? नाही. पण बऱ्याच वेळेला कुटुंब पण सांभाळणाऱ्या स्त्रिया नाही आहेत. बरेच कुटुंब ढासळून गेलेले आहेत. कुटुंब पण सांभाळता येत नाही अनेक स्त्रियांना. कुटुंबाची जबाबदारी पण उचलता येत नाही स्त्रियांना. आज दबोराचं उदाहरण घ्या तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर. दबोरासाठी तुम्ही दबोरावरती मनन करा. स्त्रियांनी ती घाबरली नाही युद्धात जाण्यासाठी. माझ्या देवाच्या लेकरांना मी सोडवणार आहे. आज काय स्त्रिया आपले बरेच विश्वासणारे अनेक संकटात आहेत, समस्यामध्ये आहेत, आजारामध्ये आहेत. तुमच्या डोळ्यासमोर बऱ्याच विश्वासणारे दिसत आहेत. काय त्यांच्यासाठी तुम्ही धावत जाता? काय त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करता? नाही. विश्वासणारे त्यांचे ते पाहून घेऊन द्या अशा म्हणणाऱ्या. पण दबोरा तिच्यामध्ये भीती नव्हती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की दबोरामध्ये हिम्मत होती. तिसरी गोष्ट की दबोरा बलवान होती. आणि चौथी महत्वाची गोष्ट दबोरामध्ये होती की तिचं आत्मिक जीवन स्ट्रॉंग होतं. आणि आत्मिक जीवन स्ट्रॉंग असल्यामुळे ती पुढे गेलेली आहे. आत्मिक जीवन तिचं स्ट्रॉंग असल्यामुळे तिच्यामध्ये भीती नव्हती, ती घाबरत नव्हती, हिम्मत होती. काय आपल्या स्त्रियांनी आज आपलं आत्मिक जीवन स्ट्रॉंग आहे का? आज स्त्रियांचं आत्मिक जीवन स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. म्हणून ती न घाबरता लगेच तयार झाली युद्धात जाण्यासाठी. का झाली तयार लगेच? कारण देवाच्या बाजूने लढणारी होती आणि देवासाठी पुढे जाणारी ती होती. आणि आपण काय करत आहोत? आपले जीवन कसे आहे? स्त्रियांचं नुसतं उठणं शेड्यूल त्यांचं रचलेलंच आहे. दररोजचं उठून तेच चाललेलं आहे. उठणे, चहा पिणे, मग जेवण करणे, मग हे करणं, मग भांडी धुणे, पेपर वाचणे, हे दिवसभराचं शेड्यूल चाललेलं आहे आणि दररोजचं तेच. बाराक हा घाबरला. तो युद्धाला जाण्यासाठी, पण एक स्त्री असून दबोरा पुढे गेली. आणि शास्त्र्याचा 4था अध्यायाने 8व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की बाराक तिला म्हणायला, तू माझ्या बरोबर येशील तरच मी जाईन, नाहीतर मी जाणार नाही. बाराकाने
दबोरेला बोललेला आहे. आणि म्हणून मग ती एकटी कशी लढणार नाही. देवावरील विश्वासाने ती पुढे गेली. आपला विश्वास कोठे आहे? आणि विश्वास काहीच नाही. आपला जर विश्वास नाही, स्त्रियांचा जर विश्वास नाही, काहीतरी संकट आले की मग कोणावरती अवलंबून आपण राहतो. आणि मग याला बोलो प्रार्थनेला, त्याला बोलो आपली अशी अवस्था होती. का? कारण आपण बऱ्याच स्त्रिया देवावर अवलंबून नसतो, बाकीच्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो. आणि जी स्त्री आध्यात्मिकरित्या स्ट्रॉंग आहे, आत्मिक जीवन ज्या स्त्रीचं स्ट्रॉंग आहे, ती स्त्री सतत गुडघ्यावर राहणारी आपल्याला दिसणार आहे. सतत गुडघ्यावर राहून प्रार्थना करणारी दिसणारी आहे. आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी ती प्रार्थनेद्वारे घालवणार आहे. मग आपल्या बऱ्याच वेळेला आपल्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही, कारण विश्वासात कमी, प्रार्थनेत कमी, आपले कौटुंबिक जीवन ढासळत जाते. कुटुंबामध्ये शांती नाही, कुटुंबामध्ये भांडण नाही, कुटुंबामध्ये आजार आहे. मग संकट आपले पाठ सोडणार नाही. आज स्त्रियांचं काम आहे की प्रार्थनेत राहून प्रभूच्या सानिध्यामध्ये वाढणं. आणि शास्त्र्याचा 4 अध्याय आणि 14 वचनामध्ये सांगितलेलं आहे की देवाने सिसराला त्याच्या हाती दिले आणि तो तिथून पळून गेलेला आहे. दबोरेने न घाबरता युद्धास गेलेले आहे. आणि युद्ध पाहून तो सिसरा नावाचा राजा पळून गेलेला आहे, लक्षात घ्या. आणि मग तो पळून गेलेला आहे. आणि तो कुठे गेलेला आहे आपल्याला माहित आहे का? सिसरा हा केनी हेबेरची बायको याएल हिच्याकडे तो गेला आणि तिने त्याला आत घेतले, त्याला पाणी दिले. मग शास्त्रे 24 वचनामध्ये सांगितलेलं आहे की याएल पण एक स्त्री होती, लक्षात घ्या. पण तिने न घाबरता देवाच्या शत्रूचा तिने कसा नाश केला आहे. तो राजा तिच्याकडे आलेला आहे. ज्या इस्रायल लोकांचा छळ करणारा होता तो राजा एका स्त्रीच्या घरी, याएलच्या घरी आलेला आहे. ती घाबरली नाही. अरे बापरे, माझ्याकडे राजा आलेला आहे, आता मला मारून टाकेल, माझं काहीतरी करेल. ती घाबरलेली नाही. पण इथं उलट झालेलं आहे. तिने त्याला आत घेतलं आणि तिला माहिती होते की हा शत्रू आहे. आणि मग तिला पाणी दिलं आणि तो थकल्या असल्यामुळे तो गाढ झोपी गेला असं शास्त्र बायबल म्हणतं. आणि मग या याएलनं काय केलेलं आहे? आपल्या शत्रूचा बदला तिनं कसा घेतलेला आहे. त्याच्या अंगावर कांबळ घातली आणि त्याला झोप लागली. मग तिने डेऱ्याची मेख व हातोडा घेतला आणि तिने त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली. ती आरपार जाऊन जमिनीत रुतली आणि मग तो मेला. याएल एका राजाला, एका शत्रूला, एका स्त्रीनं मारलं गेलेलं आहे. एक स्त्री दबोरा नावाची ती युद्धाला जात आहे, युद्ध करत आहे. आणि या ठिकाणी दुसरी स्त्री आहे, ती काय करत आहे? त्या शत्रूला, राजाला मारून टाकलेले आहे. देवाने त्या स्त्रीला ज्ञान दिलेलं आहे आणि ज्ञान हे देवापासून आहे, लक्षात घ्या. आणि त्यासाठी आपण देवाकडे मागणं आपलं काम आहे. स्त्रिया ह्या साध्या नाही आहेत, लक्षात घ्या. बायबलमध्ये अशा काही स्त्रिया आहेत, अनेक प्रकारे, वेगवेगळ्या प्रकारे देवाची सेवा केलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारे देवाच्या सानिध्यामध्ये त्या पुढे गेलेल्या आहेत.
आणि स्त्रिया आपण घरामध्ये बसून कोणत्याही प्रकारे कशाही प्रकारे आपण देवाची सेवा करू शकतो, देवासाठी आपण पुढे जाऊ शकतो. स्त्रियांची खूप मोठी जबाबदारी आहे. स्त्रिया आज खूप पुढे गेलेल्या आहेत. बऱ्याच स्त्रिया काय झालेल्या आहेत, चंद्रावर जाऊन आलेल्या आहेत. बऱ्याच स्त्रिया पंतप्रधान झालेत, मुख्यमंत्री झालेत, डॉक्टर, वकील, काही होत नाहीत. आपल्याला काही ते व्हायचं नाही आहे, पण आपण ज्या स्त्रिया आहेत प्रभूमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. येशूची सेवा करण्यामध्ये आपण पुढे जायचं आहे. आपण प्रत्येक स्त्रीने जर असं बोललं की प्रभू येशू मी तुमच्यासाठी काय करू, येशू मी आहे मोकळी, मी तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे. बऱ्याच स्त्रिया काय करून विणकाम करून देवाची सेवा करत होते. देव घरामध्ये बसून अनेक स्त्रिया पैसे देऊन देवाची सेवा करत होत्या. अनेक स्त्रिया बघा या ठिकाणी युद्ध करून देवाची सेवा करत आहेत. अनेक स्त्रियांनी काय केलेले आहेत, राजाला कसं मारलं आज आपण पाहिलं की याएल नावाच्या स्त्रीनं बायबलमध्ये अशा काही स्त्रिया आहेत 3 दिवस 3 रात्र प्रार्थना करून नगराला त्यांनी मरणापासून वाचवलेल्या स्त्रिया आहेत. स्त्रियांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, पण आज स्त्रिया त्या जबाबदारी घेत नाहीत. कुटुंबाची जबाबदारी देखील उचलता येत नाही. का? कारण त्यांचं आत्मिक जीवन हे ढासळत आहे. आत्मिक जीवन त्यांचं स्ट्रॉंग नाही. याएल नावाची व्यक्ती घाबरली नाही. हा मेलाच नाही तर काय करायचं, मग मलाच तो मारून टाकेल, तिनं असं काय बोलली नाही. तो एक सेनापती आहे पण मला मारेल अशी तिच्या मनामध्ये भीतीच आलेली नाही. आणि म्हणून स्त्रीची भूमिका आपण उचलली पाहिजे. स्त्रियांनी प्रभूसाठी आपण पुढे गेले पाहिजे. आता कसं पुढे जायचं, माझ्याच कुटुंबामध्ये शांती नाही आहे, माझ्याच कुटुंबामध्ये वादळ आहे, माझ्याच कुटुंबामध्ये सर्व प्रकारचे वादळ निर्माण होत आहेत. का? स्त्रियांची मेन भूमिका आपल्या कुटुंबामध्ये आहे देवाची सेवा करणं, प्रार्थना करणं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये देवाच्या सान्निध्यामध्ये पुढे जाणे. आज बायबलमध्ये आज आपण पाहतो की स्त्रिया, बायबलमधल्या स्त्रिया काय केलेल्या आहेत. स्त्रियांविषयी आपण पाहतो की नीतिसूत्राचा 14वा अध्याय आणि 1 वचन काय सांगत आहे की प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या हाताने पाडून टाकते. सुज्ञ स्त्री बायबलमध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेले सुज्ञ हा शब्द वापरलेला आहे. सुज्ञ स्त्री हा शब्द वापरलेला आहे. आणि सुज्ञ स्त्री ही परमेश्वरापासून असे लक्षात ठेवा. जी सुज्ञ स्त्री आहे ना, आपले घर सुंदर बांधते, सुंदर आपल्या घरामध्ये खूप काही करते. आपल्या घरामध्ये सर्व काही, सगळ्यांना शिस्त, सगळ्यांना वळण लावून, धार्मिकतेमध्ये वाढून, प्रार्थनेमध्ये वाढवून आपल्या कुटुंबाला सजवते. ते आत्मिकरित्या ती कुटुंबाला सजवते. कोणती? सुज्ञ स्त्री. पण जी मूर्ख स्त्री आहे ना, ती घर पाडून टाकते. तिला घर जे पाडून टाकते तिला मूर्ख स्त्री म्हटलेलं आहे.
बऱ्याच स्त्रिया आज आपण पाहत आहोत, कुटुंब पडलेलं आहे, कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणूनच की स्त्रियांची जबाबदारी आहे कुटुंब सजवणारी पाहिजे, आध्यात्मिकरित्या कुटुंब सजवणारी पाहिजे. जर आपण ते करत नाही तर ती सुज्ञ स्त्री नाही आहे. लक्षात घ्या की ती मूर्ख स्त्री आहे, ती घर पाडते. आज आपल्याला प्रभूचं जर विश्वासणाऱ्याचं जर कुटुंब आहे, ती सजवणारे सुज्ञ स्त्री आहे. आज आपल्याला नीतिसूत्राचा 19वा अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे आपण पाहूया. बायकोच्या कटकटी सतत गळणाऱ्या टिपक्याप्रमाणे आहेत. आणि वचन 13 मध्ये सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते. अनेक बायका बघा कुटुंबामध्ये सतत कटकट करत असतात, सतत उठल्यापासून ते झोपण्यापर्यंत कटकट करतात. का? कशासाठी? उगीचच कटकट. तुम्ही बाहेर गेलात का? तुम्ही आत आलात का? तुम्ही बसलात का? मुलांनी गेले का? हे कटकट. ते कुटुंब आशीर्वादित होणार नाही. आशीर्वाद निघून जाणार. कटकट करण्यापेक्षा प्रार्थनेत वेळ घालवा, कटकट करण्यापेक्षा वचनात वेळ घालवा. आणि मेन स्त्रियांच्या हातामध्ये आहे की कुटुंबामध्ये शांती निर्माण करणे स्त्रीच्या हातामध्ये आहे. समंजसपणाने सर्व गोष्टी सामावून पुढे नेणारी स्त्री पाहिजे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की कटकट करायची नाही. कटकट करणारे काय सांगले? सतत गळणाऱ्या टिपक्याप्रमाणे. जे बघा पावसाचं पाणी सतत गळतं बघा, टप 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 सतत पाणी पडतं बघा, तशा प्रकारे ती स्त्री आहे. आणि सुज्ञ पत्नी ही परमेश्वरापासून आहे. आपण सुज्ञ पाहिजे पत्नी. सुज्ञ पत्नी परमेश्वर तिच्या बरोबर असतो आणि परमेश्वर तिला चालवत असतो. परमेश्वर तिला ज्ञान आणि बुद्धी देत असतो. तिसरं बघूया की आपण नीतिसूत्र याचा 21वा अध्याय आणि 9 वचन आणि 19 वचन. बांडखोर बायको बरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा धाब्याच्या एका कोपऱ्याला बसणे परवडले. आणि 19 वचन काय सांगितलेलं आहे? भांडखोर बायको बरोबर राहून संताप करून घेण्यापेक्षा अरण्यवास पुरवला. मी स्वतः काही सांगत नाही की बायबलचे वचन सांगत आहे. तुम्ही एकांत हे वचन वाचा. मी आता सांगत आहे ते तुम्ही निवांत घरात बसून स्त्रियांनी वाचायचं आहे. आपल्याला भांडत बसायचं नाहीये घरामध्ये, कुठल्याही गोष्टीत वाद करायचा नाहीये. आपल्याला जर आपल्याला राग आला, जर आपल्याला भांडण काढू असं वाटलं तर लगेच तुम्ही बायबल घ्या, वचन वाचत बसा. त्या क्षणाला तुम्ही लगेच उठा आणि तुम्ही रूम मध्ये जाऊन प्रार्थना करा. देवाचं सानिध्य तुमच्यामध्ये येईल आणि देव होणाऱ्या गोष्टी, होणारे वादळ ते दूर करण. भांडखोर नाही, इथं भांडखोर बायको हा शब्द बायबलमध्ये दिलेला आहे. म्हणजेच बऱ्याच बायका भांडखोर आहे ते लक्षात घ्या. बायबल सांगत आहे. तर भांडखोर बायको एखाद्या कुटुंबामध्ये असेल ना तर काय सांगितलेलं आहे इथं? राहण्यापेक्षा, संताप करून घेण्यापेक्षा अरण्यवास पुरवला. एखाद्या अरण्यात जाऊन बसलं तर ते बरं होईल, असं त्याचा अर्थ आहे. आपल्याला ते करायचं नाही. आपल्याला देवाच्या सानिध्यामध्ये राहून देवाच्या गोष्टी, देवाच्या आपल्याला गोष्टी करायच्या आहेत.
आणि म्हणूनच मी सांगितलं की दबोराई आत्मिक दृष्ट्या ती खूप स्ट्रॉंग होती आणि म्हणून तिनं बऱ्याच काही गोष्टी देवासाठी केलेल्या आहेत. याएल ही एक स्त्री होती, पण तिनं याएल आणि दबोराने मिळून काय केलेलं आहे की त्या शत्रूचा त्यांनी दोघींनी उद्ध्वस्त केलेला आहे आणि त्यासाठी देवाचा हात त्यांच्यामध्ये होता. देव त्यांच्या बाजूने लढणारा होता आणि देवाचा हात त्यांच्यावर होता आणि म्हणून ते काय झालेलं आहे की ते युद्ध जिंकलेले आहेत. पण ह्या स्त्रिया होत्या, लक्षात घ्या. आज आपण जिथं बसणाऱ्या स्त्रिया आहेत, आज माझ्या कुटुंबामध्ये मी कोणती गोष्ट करत आहे, माझ्या कुटुंबामध्ये मी काय करत आहे, आज तुम्ही बसलेल्या ठिकाणी विचार करायचा आहे. होय प्रभू, मी एक दबोरा होणार आहे. होय प्रभू, मी एक याएल होणार आहे की मी तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे. प्रभूसाठी करण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी आहेत. आज तुम्ही काहीतरी ठरवा. तुमच्या मंडळीमध्ये एखाद्या स्त्रिया तुम्ही ग्रुप करा आणि कुठेतरी जाऊन एखाद्या ठिकाणी सुवार्ता सांगा. अनेक वृद्धाश्रममध्ये जा, तिथं लोकांना वचन सांगा. स्त्रियांची जबाबदारी आहे, तुम्ही कोणत्या तरी गोष्टी करून एकत्र पुढे जा. तुमचा वेळ तुम्ही वाया घालवू नका. आज आपल्याला वाया घालवायचं नाही, कारण दिवस खूप वाईट आहेत. आणि म्हणून आज प्रभूसाठी होईल तितका आपण पुढे जाऊया, होईल तितका आपण देवाच्या सानिध्यामध्ये राहूया, होईल तितका आपण देवाच्या वचनामध्ये गुढ जाऊया आणि जी स्त्रियांची जबाबदारी आहे ती आपण पार पाडूया. आज आपण बाकीच्या गोष्टीला आपण वाव देऊ नका, संधी देऊ नका. जर आपण देवातल्या गोष्टीकडे जर तुम्ही संधी आणि त्यांच्या त्या दृष्टीने जर तुम्ही पाहत असेल तर तुम्हाला सैतान पुढे घेऊन जाणार नाही. आज आपल्याला देवाच्या सानिध्यामध्ये पुढे जायचं आहे आणि म्हणून देव करू की प्रत्येक स्त्रियांना एक चांगली ज्ञान आणि चांगली बुद्धी प्रभूने द्यावी की त्यांनी जेणेकरून त्या प्रभूसाठी काहीतरी कराव्या, प्रभूसाठी मी काहीतरी करून त्या पुढे जाणाऱ्या असाव्यात. तुम्ही तुमचं दिवसभर घरामध्ये बसून टाइमपास करू नका. तुम्हाला भरपूर वेळ आहे, भरपूर देवाने तुम्हाला वेळ दिलेला आहे की अनेकांना वचन सांगण्यासाठी. तुम्ही कुठे जा, तुमचा वेळ आणि तुमचा वेळ टाइमपास करू नका. तुम्ही शेजाऱ्यांना वचन सांगा, तुम्ही कुठं मार्केटला गेला तिथं तुम्ही वचन सांगा, तुमच्या मैत्रिणीने वचन सांगा आणि देवाच्या कार्यामध्ये तुम्ही पुढे जा. आणि स्त्री आहे, तुम्ही तुमच्या दबोरा आणि याएल यांना पुढे ठेवा. मी फक्त ह्या 2 स्त्रियांचा आज तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेला आहे आणि या स्त्रिया काय केलेल्या आहे, दबोराने काय केलेलं आहे. एक स्त्री असून तिने पुढे जाण्यासाठी, युद्धाला पुढे जाण्यासाठी ती घाबरलेली नाही आहे आणि म्हणून आज 10,000 लोकांच्या सैन्याचा तिनं पराभव केलेला आहे आणि देवाने त्यांना आशीर्वादित केलेला आहे. आज आपण तेच करूया आणि देवाच्या सानिध्यामध्ये आज आपण राहूया आणि मी देवासाठी काहीतरी करीन. आज आपण विचार करूया, आज आपण मनन करूया आणि देवाचे आशीर्वाद आपण घेऊया. आमेन.